नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टीसीसी मध्ये तुमचं स्वागत आहे. आपण बघत आहे फर्स्ट सेमिस्टर पॉलिटेक्निक सब्जेक्ट बेसिक मॅथमॅटिक्स. आजचा लेक्चर आपला युनिट नंबर 2 सुरू आहे, चॅप्टर नंबर 2, आणि आजचं लेक्चर नंबर 10 आहे. तर आजच्या लेक्चर मध्ये आज आपण शिकणार आहोत ऑर्थोगोनल मॅट्रिक्स. ऑर्थोगोनल अँड सिमेट्रिक्स अँड स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स दोन पार्ट बघणार आहोत आपण. तर सर्वात आधी टाका ऑर्थोगोनल मॅट्रिक्स. आतापर्यंत पेपरमध्ये क्वेश्चन आलेला नाही आहे याच्यावर, पण काही सांगता नाही येत कधी येणार, काही सांगता नाही येत, येऊ शकते. ऑर्थोगोनल मॅट्रिक्स. तर ऑर्थोगोनल मॅट्रिक्स कशाला म्हणतात? ऑर्थोगोनल मॅट्रिक्स बघा, ए असतो, या ए चा ट्रान्सपोज जर काढला आपण आणि या दोघांचा मल्टिप्लाय केला, ए इंटू ए ट्रान्सपोज, ए आणि ए चा ट्रान्सपोजचा जर मल्टिप्लाय आयडेंटिटी मॅट्रिक्स येत असेल तर त्याला ऑर्थोगोनल मॅट्रिक्स म्हणतात. कुठला मॅट्रिक्स म्हणतात? ऑर्थोगोनल. ए इंटू ए ट्रान्सपोज इज इक्वल टू आय. आता काही विद्यार्थी म्हणतील सर हा आय म्हणजे काय? आय म्हणजे येते 1 0 0 1 म्हणजे आय होते. हा सेकंड ऑर्डर आहे. थर्ड ऑर्डर आहे 1 0 0 0 1 0 0 0 1. हा असतो आपला आय. दोनच आय आहेत. सेकंड ऑर्डर मध्ये 2/2 चा येतो, थर्ड ऑर्डर मध्ये 3/3 चा येतो. तर ए इंटू ए ट्रान्सपोज इज इक्वल टू जर आय आलं तर त्याला ऑर्थोगोनल मॅट्रिक्स असे म्हणतात. कुठला मॅट्रिक्स म्हणतात? ऑर्थोगोनल मॅट्रिक्स. ए इंटू ए ट्रान्सपोज इज इक्वल टू आय. अत्यंत सोपा आणि साधा असा टॉपिक आहे ऑर्थोगोनल मॅट्रिक्स. तर तुम्ही हे सर्वच्या सर्व नोट डाऊन करा, म्हणजे ए भेटेल तुम्हाला, ए चा ट्रान्सपोज करायचा आणि दोघांचा मल्टिप्लिकेशन करायचं. तसंच एक फॉर्म्युला लक्षात ठेवा ट्रिग्नोमेट्रीचा. ट्रिग्नोमेट्री आयडेंटिटी तुम्ही शिकलेली आहे, आणि ट्रिग्नोमेट्री आयडेंटिटीचा एक फॉर्म्युला त्या आधारित क्वेश्चन आहे. साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. तर आजच्या लेक्चर मध्ये आपण शिकणार आहोत ऑर्थोगोनल मॅट्रिक्स. तर एवढं सर्व नोट डाऊन करा, त्यानंतर आपण घेऊ प्रॉब्लेम. प्रॉब्लेम नंबर फर्स्ट. इथं लिहितो मी प्रॉब्लेम नंबर फर्स्ट. शो दॅट the matrix A दिलेला आहे, cos theta sin theta, cos theta sin theta minus sin theta cos theta. बघा, cos theta sin theta minus sin theta cos theta is an orthogonal matrix. Is an orthogonal matrix. Show that the matrix A is equal to cos theta sin theta minus sin theta cos theta is an orthogonal matrix. आपल्याला शो करायचा आहे की हा एक ऑर्थोगोनल मॅट्रिक्स आहे. तर एवढं सारं नोट डाऊन करा. नोट डाऊन झाल्याबरोबर आपण हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. टॉपिक अत्यंत सोपी आहे, जास्त काही भारी नाही आहे. तर आता विद्यार्थी मित्रांनो सुरू करूया प्रॉब्लेम. प्रॉब्लेम आहे शो दॅट द मॅट्रिक्स ए इज इक्वल टू कॉस थीटा साइन थीटा मायनस साइन थीटा कॉस थीटा इज अन ऑर्थोगोनल मॅट्रिक्स. तर सर्वात आधी गिवन घ्यायचा. इथे लिहायचं गिवन, इथे लिहायचं ए इज इक्वल टू कॉस थीटा साइन थीटा मायनस साइन थीटा आणि कॉस थीटा. बघा, कॉस थीटा साइन थीटा मायनस साइन थीटा कॉस थीटा. आता हा झाला ए. आता ए चा काय करायचा? ट्रान्सपोज. ए चा काय करायचा? ट्रान्सपोज. आता ट्रान्सपोज कसा काढतात बघा, अत्यंत सोपी आहे. कॉस थीटा साइन थीटा मायनस साइन थीटा कॉस थीटा. तर आता बघा ट्रान्सपोज कसा काढतात. हा फर्स्ट रो आहे कॉस थीटा साइन थीटा,
तर या फर्स्ट रोचं कन्वर्ट फर्स्ट कॉलम मध्ये करायचं. इथे येणार कॉस थिटा साइन थिटा. फर्स्ट रो तर फर्स्ट रोचं कॉलम फर्स्ट कॉलम कॉस थिटा साइन थिटा. सेकंड रो आहे मायनस साइन थिटा कॉस थिटा. सेकंड रोचं कन्वर्ट सेकंड कॉलम मायनस साइन थिटा कॉस थिटा. बघा फर्स्ट रो कॉस थिटा साइन थिटा, तर हा झाला फर्स्ट कॉलम. सेकंड रो मायनस साइन थिटा कॉस थिटा, तर हा झाला सेकंड कॉलम मायनस साइन थिटा कॉस थिटा. बघा कॉस थिटा साइन थिटा फर्स्ट रो तर फर्स्ट कॉलम कॉस थिटा साइन थिटा, मायनस साइन थिटा कॉस थिटा तर मायनस साइन थिटा कॉस थिटा सेकंड कॉलम. फर्स्ट रोचं कन्वर्ट फर्स्ट कॉलम, सेकंड रोचं कन्वर्ट सेकंड कॉलम. हा झाला ए इंटू ए ट्रान्सपोज. ए होता, आता एचा काय काढला आपण ए ट्रान्सपोज काढला. आता याचा आपल्याला काय करायचा मल्टिप्लाय करायचा. तर कसं येणार बघा ए इंटू ए ट्रान्सपोज, ए इंटू ए ट्रान्सपोज. तर एच्या जागी एचा मॅट्रिसेस लिहा. एचा मॅट्रिसेस आहे कॉस थिटा साइन थिटा माइनस साइन थिटा कॉस थिटा. बघा कॉस थिटा साइन थिटा माइनस साइन थिटा कॉस थिटा. ए ट्रान्सपोजच्या जागी ए ट्रान्सपोजची व्हॅल्यू कॉस थिटा माइनस साइन थिटा साइन थिटा कॉस थिटा. आता आपल्याला करायचं आहे मल्टिप्लिकेशन. आता काय करायचं आपल्याला मल्टिप्लिकेशन. तर मल्टिप्लिकेशन कसा करतो, पहिला जो मॅट्रिक्स आहे याचे रो काउंट करायचे. काय काउंट करायचे रो. पहिला मॅट्रिसेस म्हणजे इथं लिहिसाल तुम्ही R1 R2. फर्स्ट मॅट्रिसेसचे रो R1 R2 आणि सेकंड मॅट्रिसेसचे कॉलम C1 C2. जो फर्स्ट मॅट्रिसेस आहे याचे रो काउंट करायचे R1 R2, सेकंड मॅट्रिसेसचे कॉलम C1 C2. तर इथं कसं येणार आहे, इथे येणार आहे R1 R2, इथे येणार आहे C1 C2. पहिल्या मॅट्रिक्सचे रो, दुसऱ्या मॅट्रिक्सचे कॉलम. आता कोणता रो आहे सांगा, फर्स्ट रो. फर्स्ट रो आहे कॉस थिटा साइन थिटा. फर्स्ट रोचा मल्टिप्लाय करायचा फर्स्ट कॉलम सोबत. फर्स्ट रोचा मल्टिप्लाय फर्स्ट कॉलम सोबत. मल्टिप्लाय पहिल्या सोबत. कॉस थिटा इंटू कॉस थिटा काय होणार आहे कॉस स्क्वेअर थिटा. दुसरा सोबत साइन थिटा इंटू साइन थिटा काय येणार आहे साइन स्क्वेअर थिटा. कॉस थिटा इंटू कॉस थिटा कॉस स्क्वेअर थिटा. साइन थिटा इंटू साइन थिटा साइन स्क्वेअर थिटा. कॉलम थोडासा दूर करू. इथे घेतला सेकंड कॉलम. बघा फर्स्ट रो फर्स्ट कॉलम मल्टिप्लाय कॉस थिटाचा कॉस थिटा सोबत. कॉस थिटा इंटू कॉस थिटा कॉस स्क्वेअर थिटा. दुसऱ्या सोबत साइन थिटा इंटू साइन थिटा साइन स्क्वेअर थिटा. त्यानंतर फर्स्ट रो सेकंड कॉलम. फर्स्ट रो सेकंड कॉलम. इथं बघा कॉस थिटा इंटू मायनस साइन थिटा, इथे लिहायचा मायनस साइन थिटा इंटू कॉस थिटा. बघा कॉस थिटा इंटू मायनस साइन थिटा, पहिले साइन घ्यायचा मायनस साइन थिटा इंटू कॉस थिटा. त्यानंतर साइन थिटा इंटू कॉस थिटा प्लस साइन थिटा इंटू कॉस थिटा. साइन थिटा इंटू कॉस थिटा. कॉस थिटा इंटू मायनस साइन थिटा मायनस साइन थिटा इंटू कॉस थिटा. साइन थिटा इंटू कॉस थिटा साइन थिटा इंटू कॉस थिटा. आता आलो सेकंड रो. कोणत्या रोवर सेकंड रो. सेकंड रो आहे मायनस साइन थिटा इंटू कॉस थिटा. सेकंड रो फर्स्ट कॉलम मायनस साइन थिटा इंटू कॉस थिटा. इथे लिहिसाल तुम्ही मायनस साइन थिटा इंटू कॉस थिटा. मायनस साइन थिटा इंटू कॉस थिटा मायनस साइन थिटा इंटू कॉस थिटा. दुसरा सोबत कॉस थिटा इंटू साइन थिटा. आता कॉस इंटू साइन आहे याला असं लिहायचं प्लस साइन इंटू कॉस. पहिले साइन घ्यायचा नंतर कॉस घ्यायचा. साइन थिटा इंटू कॉस थिटा. बघा मायनस साइन थिटा इंटू कॉस थिटा मायनस साइन थिटा इंटू कॉस थिटा. कॉस थिटा इंटू साइन थिटा कॉस थिटा इंटू साइन थिटा किंवा साइन थिटा इंटू कॉस थिटा सारखंच आहे. त्यानंतर सेकंड रो सेकंड कॉलम मल्टिप्लाय बघा मायनस साइन थिटा इंटू मायनस साइन थिटा मायनस मायनस प्लस साइन स्क्वेअर थिटा. त्यानंतर कॉस थिटा इंटू कॉस थिटा कॉस स्क्वेअर थिटा. त्यानंतर कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा म्हणजे काय येते 1 मायनस साइन थिटा इंटू कॉस थिटा मायनस साइन थिटा इंटू कॉस थिटा प्लस साइन थिटा इंटू कॉस थिटा मायनस प्लस काय येते 0. इथं पण मायनस साइन थिटा इंटू कॉस थिटा प्लस साइन थिटा इंटू कॉस थिटा काय येते 0. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा म्हणजे काय येते 1. आलो 1 0 0 1. दिस इज द आयडेंटिटी. म्हणजे आपलं आन्सर किती आलं
ए इंटू ए ट्रान्सपोज इज इक्वल टू आय, तर त्यानं ए इज द ऑर्थोगोनल मॅट्रिक्स. ए इज ऑर्थोगोनल मॅट्रिक्स. हेन्स प्रूफ. हेन्स प्रूफ. ए काय आहे? ऑर्थोगोनल मॅट्रिक्स आहे. एक वेळा अगेन, ज्या विद्यार्थ्यांना समजलं त्यांनी नोट डाऊन करू शकतात, ज्या विद्यार्थ्यांना समजलं नाही त्यांच्यासाठी एक वेळा अगेन. आता बघा, प्रॉब्लेम असा आहे, प्रॉब्लेम नंबर फर्स्ट, शो दॅट द मॅट्रिक्स ए इज इक्वल टू कॉस थिटा साइन थिटा मायनस साइन थिटा कॉस थिटा इज अन ऑर्थोगोनल मॅट्रिक्स. आता ऑर्थोगोनल मॅट्रिक्स आहे, सर्वात पहिले गिवन घेतलं, ए इज इक्वल टू कॉस थिटा साइन थिटा मायनस साइन थिटा कॉस थिटा. नंतर याचा ट्रान्सपोज काढायचा. याचा काय काढायचा? ट्रान्सपोज. ए ट्रान्सपोज कसा काढतात? फर्स्ट रो आहे हा कॉस थिटा साइन थिटा, याचा फर्स्ट कॉलम झालं कॉस थिटा साइन थिटा. सेकंड रो आहे मायनस साइन थिटा कॉस थिटा, सेकंड कॉलम झाला मायनस साइन थिटा इंटू कॉस थिटा. आणि ए ट्रान्सपोजचा काय करायचा? मल्टिप्लाय. ए आणि ए ट्रान्सपोजचा मल्टिप्लाय. मग एच्या जागी ए चा लिहायचा. हे बघा, ए इंटू ए ट्रान्सपोज या दोघांचा मल्टिप्लाय. मग पहिले ए कॉस थिटा साइन थिटा मायनस साइन थिटा कॉस थिटा, ए ट्रान्सपोजच्या जागी कॉस थिटा मायनस साइन थिटा कॉस थिटा. त्यानंतर फर्स्ट मॅट्रिक्स आहे याचे रो काउंट करायचे. काय काउंट करायचे? रो. R1 R2. सेकंड मॅट्रिक्स आहे याचे कॉलम काउंट करायचे. C1 C2. पहिल्या मॅट्रिक्सचे रो आणि दुसऱ्या मॅट्रिक्सचे कॉलम. आता कोणता रो आहे बघा? फर्स्ट रो कॉस थिटा इंटू साइन थिटा. पहिल्या मॅट्रिक्सचे रो काउंट केले R1 R2, ते इथे लिहिले R1 R2. दुसऱ्या मॅट्रिक्सचे लिहिले कॉलम C1 C2. आता बघा कोणता रो आहे? फर्स्ट रो. फर्स्ट रो आहे कॉस थिटा इंटू साइन थिटा. फर्स्ट रोचा मल्टिप्लाय फर्स्ट कॉलम सोबत. फर्स्ट रोचा मल्टिप्लाय फर्स्ट कॉलम सोबत. कॉस थिटा इंटू कॉस थिटा काय होणार आहे? कॉस स्क्वेअर थिटा. दुसऱ्या सोबत साइन थिटा इंटू साइन थिटा साइन स्क्वेअर थिटा. बघा, कॉस थिटा इंटू कॉस थिटा कॉस स्क्वेअर थिटा, साइन थिटा इंटू साइन थिटा साइन स्क्वेअर थिटा. म्हणजे फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, त्यानंतर फर्स्ट रो सेकंड कॉलम, फर्स्ट रो सेकंड कॉलम, म्हणजे कॉस थिटा इंटू मायनस साइन थिटा इंटू कॉस थिटा, साइन थिटा इंटू कॉस थिटा साइन थिटा इंटू कॉस थिटा. म्हणजे फर्स्ट रो सेकंड कॉलम, कॉस थिटा इंटू मायनस साइन थिटा इंटू कॉस थिटा, साइन थिटा इंटू कॉस थिटा साइन थिटा इंटू कॉस थिटा. त्यानंतर सेकंड रो आहे मायनस साइन थिटा इंटू कॉस थिटा फर्स्ट कॉलम, सेकंड रो फर्स्ट कॉलम, मायनस साइन थिटा इंटू कॉस थिटा मायनस साइन थिटा इंटू कॉस थिटा. दुसऱ्या सोबत कॉस थिटा इंटू साइन थिटा, कॉस थिटा इंटू साइन थिटा असं लिहा की असं लिहा, साइन थिटा इंटू कॉस थिटा प्लस. बघा, मायनस साइन थिटा इंटू कॉस थिटा मायनस साइन थिटा इंटू कॉस थिटा. मग इथं कॉस थिटा इंटू साइन थिटा कॉस थिटा इंटू साइन थिटा मतलब सेम प्लस. त्यानंतर सेकंड रो सेकंड कॉलम, म्हणजे मायनस साइन थिटा इंटू मायनस साइन थिटा, मायनस मायनस काय होते? प्लस साइन स्क्वेअर थिटा. आणि कॉस थिटा इंटू कॉस थिटा कॉस स्क्वेअर थिटा मतलब सेम प्लस. म्हणजे काय केलं? मल्टिप्लाय. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, फर्स्ट रो सेकंड कॉलम, त्यानंतर सेकंड रो फर्स्ट कॉलम, सेकंड रो सेकंड कॉलम. इथं बघा, कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा म्हणजे काय येते? 1. मायनस साइन थिटा इंटू कॉस थिटा प्लस साइन थिटा इंटू कॉस थिटा, प्लस मायनस कॅन्सल होते 0. मायनस साइन थिटा इंटू कॉस थिटा प्लस साइन थिटा इंटू कॉस थिटा, मायनस प्लस कॅन्सल 0. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा म्हणजे काय येते? 1. म्हणजे 1 0 0 1 म्हणजे काय येते? आयडेंटिटी मॅट्रिक्स. म्हणजे की ए इज ऑर्थोगोनल मॅट्रिक्स, हेन्स प्रूफ. प्रॉब्लेम इज सॉल्व. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही हे नोट डाऊन करा. सर्वात पहिले हे गिवन लिहिसा ए. मग हा गिवन ए झाल्यावर ए चा ट्रान्सपोज काढसा. म्हणजे बघा, रोचं कन्वर्ट कॉलम, फर्स्ट रोचं कन्वर्ट फर्स्ट कॉलम, सेकंड रोचं कन्वर्ट सेकंड कॉलम. हे नोट डाऊन केलं की त्याच्यानंतर ए इंटू ए ट्रान्सपोज त्या दोघांचा मल्टिप्लाय करसा. एच्या जागी ए चा मॅट्रिक्स लिहिसा, ए ट्रान्सपोजच्या जागी ए ट्रान्सपोजचा मॅट्रिक्स लिहिसा आणि त्याच्यानंतर मग मल्टिप्लाय करसा. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, फर्स्ट रो सेकंड कॉलम, सेकंड रो फर्स्ट कॉलम, सेकंड रो सेकंड कॉलम. इथं लिहून घ्या फटाफट. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट प्रॉब्लेम घेणार आहोत.
ओके, हे झालं असेल तुमचं लिहिणं, तर हे लिहा. आता घेऊ प्रॉब्लेम नंबर सेकंड. प्रॉब्लेम नंबर सेकंड. हे नोट डाऊन करा. आता घेऊया प्रॉब्लेम नंबर सेकंड. प्रॉब्लेम नंबर 2 आहे. show that matrix A is equal to 3/3 चा मॅट्रिक्स आहे. cos theta 0 sin theta, cos theta 0 sin theta 0 1 0 minus sin theta 0 cos theta minus sin theta 0 cos theta is an orthogonal matrix. Is an orthogonal matrix. आता आपल्याला हे शो करायचं आहे की हे ऑर्थोगोनल मॅट्रिक्स आहे म्हणून. आता कसं सोडवायचं बघा. पहिले लिहिसाल ए इज इक्वल टू कॉस थिटा 0 साइन थिटा, कॉस थिटा 0 साइन थिटा, त्यानंतर 0 1 0, त्यानंतर मायनस साइन थिटा 0 कॉस थिटा, मायनस साइन थिटा 0 कॉस थिटा. हे जसंच्या तसं लिहिलं. मग या ए चा काय करायचा? ट्रान्सपोज. या ए चा काय करायचा? ट्रान्सपोज. ए ट्रान्सपोज. आता ए ट्रान्सपोज कसा करतात बघा. सिंपल आहे. फर्स्ट रो आहे कॉस थिटा 0 साइन थिटा. फर्स्ट रोचं करायचं फर्स्ट कॉलम मध्ये कन्वर्ट. कॉस थिटा 0 साइन थिटा. फर्स्ट रोचं फर्स्ट कॉलम कॉस थिटा 0 साइन थिटा. सेकंड रो आहे 0 1 0. सेकंड रोचं सेकंड कॉलम 0 1 0. फर्स्ट रोचा फर्स्ट कॉलम, सेकंड रोचा सेकंड कॉलम, थर्ड रोचा थर्ड कॉलम, थर्ड रोचा थर्ड कॉलम म्हणजे मायनस साइन थिटा 0 कॉस थिटा. फर्स्ट रोचा फर्स्ट कॉलम, सेकंड रोचा सेकंड कॉलम, थर्ड रोचा थर्ड कॉलम. बघा फर्स्ट रोचा फर्स्ट कॉलम, सेकंड रोचा सेकंड कॉलम आणि थर्ड रोचा थर्ड कॉलम. त्यानंतर या दोघांचा करायचा मल्टिप्लिकेशन. ओके, या दोघांचा करायचा मल्टिप्लिकेशन. आता मल्टिप्लिकेशन कसा करतात? मल्टिप्लिकेशन ए इंटू ए ट्रान्सपोज. ए लिहायचं आणि ए ट्रान्सपोज लिहायचं. याचं उत्तर पाहिजे आपल्याला आय. तर ए किती आहे? ए आहे कॉस थिटा 0 साइन थिटा, कॉस थिटा 0 साइन थिटा. नंतर आहे 0 1 0 0 1 0. नंतर आहे मायनस साइन थिटा 0 कॉस थिटा, मायनस साइन थिटा 0 कॉस थिटा. म्हणजे बघा फर्स्ट रोचा कन्वर्ट फर्स्ट कॉलम, सेकंड रोचा कन्वर्ट सेकंड कॉलम, थर्ड रोचा कन्वर्ट थर्ड कॉलम. इथं मायनस पाहिजे होतं. मायनस साइन थिटा 0 कॉस थिटा. तसंच इथं आता हे ए ट्रान्सपोज लिहितात. इथं आहे कॉस थिटा 0 मायनस साइन थिटा, कॉस थिटा 0 मायनस साइन थिटा 0 1 0 0 1 0, साइन थिटा 0 कॉस थिटा,
साइन थिटा 0 कॉस थिटा. बघा कॉस थिटा 0 मायनस साइन थिटा, कॉस थिटा 0 मायनस साइन थिटा, 0 1 0 0 1 0, साइन थिटा 0 कॉस थिटा, साइन थिटा 0 कॉस थिटा. आता काय करायचं मल्टिप्लिकेशन. पहिल्या मॅट्रिक्सचे रो काउंट करायचे R1 R2 R3. दुसरा मॅट्रिक्सचा याचे कॉलम काउंट करायचे C1 C2 C3. पहिला मॅट्रिक्स त्याचे रो, दुसरा मॅट्रिक्स त्याचे कॉलम. सिंपल. इथे घेतले R1 R2 R3. इथे घेतला C1 C2 C3, C1 C2 C3. आता कुठला रो घ्यायचा? फर्स्ट रो. विद्यार्थी मित्रांनो अत्यंत सोपी आहे. मी एकदम तुम्हाला हळूवारपणे आज शिकवत आहे, सायलेंट मध्ये. कॉस थिटा 0 साइन थिटा, फर्स्ट रो. या फर्स्ट रोचा मल्टिप्लाय करायचा फर्स्ट कॉलम सोबत. फर्स्ट रोचा मल्टिप्लाय फर्स्ट कॉलम सोबत. मल्टिप्लाय कसा करतात? पहिल्या सोबत. कॉस थिटा इंटू कॉस थिटा कॉस स्क्वेअर थिटा, कॉस थिटा इंटू कॉस थिटा कॉस स्क्वेअर थिटा. दुसरा सोबत 0 इंटू 0 0, साइन थिटा इंटू साइन थिटा साइन स्क्वेअर थिटा, साइन थिटा इंटू साइन थिटा साइन स्क्वेअर थिटा. बघा कॉस थिटा इंटू कॉस थिटा कॉस स्क्वेअर थिटा, 0 इंटू 0 0, साइन थिटा इंटू साइन थिटा साइन स्क्वेअर थिटा. त्यानंतर फर्स्ट रो सेकंड कॉलम, कॉस थिटा इंटू 0 0, 0 इंटू 1 0, साइन थिटा इंटू 0 0. आणि फर्स्ट रो सेकंड कॉलम, कॉस थिटा इंटू 0 0, 1 इंटू 0 इंटू 1 0, साइन थिटा इंटू 0 0. त्याच्यानंतर फर्स्ट रो थर्ड कॉलम, कॉस थिटा इंटू मायनस साइन थिटा, इथे मायनस साइन थिटा इंटू कॉस थिटा, 0 इंटू 0 0, साइन थिटा इंटू कॉस थिटा प्लस साइन थिटा इंटू कॉस थिटा, प्लस साइन थिटा इंटू कॉस थिटा. काय केलं? फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, फर्स्ट रो सेकंड कॉलम, फर्स्ट रो थर्ड कॉलम, कॉस थिटा इंटू मायनस साइन थिटा इंटू कॉस थिटा, 0 इंटू 0 0, साइन थिटा इंटू कॉस थिटा. आता कोणता घेतला? सेकंड रो. सेकंड रो आहे 0 1 0, सेकंड रो फर्स्ट कॉलम, 0 इंटू कॉस थिटा 0, 1 इंटू 0 0, आणि 0 इंटू साइन थिटा 0. सेकंड रो फर्स्ट कॉलम. त्यानंतर सेकंड रो सेकंड कॉलम, सेकंड रो सेकंड कॉलम, 0 इंटू 0 0, 1 इंटू 1 1, 0 इंटू 0 0. तसाच मग सेकंड रो थर्ड कॉलम, 0 इंटू मायनस साइन थिटा 0, 1 इंटू 0 0, आणि 0 इंटू कॉस थिटा 0. ओके. सेकंड रो फर्स्ट कॉलम, सेकंड रो सेकंड कॉलम, सेकंड रो थर्ड कॉलम. आता येऊ थर्ड रोवर. कुठल्या रोवर? थर्ड रो. थर्ड रो आहे मायनस साइन थिटा 0 कॉस थिटा. थर्ड रो फर्स्ट कॉलम, मायनस साइन थिटा इंटू कॉस थिटा, इथे येणार मायनस साइन थिटा इंटू कॉस थिटा, 0 इंटू 0 0. त्यानंतर कॉस थिटा इंटू साइन थिटा प्लस साइन थिटा इंटू कॉस थिटा, प्लस साइन थिटा इंटू कॉस थिटा. त्यानंतर थर्ड रो सेकंड कॉलम, मायनस साइन थिटा इंटू 0 0, 0 इंटू 1 0, आणि कॉस थिटा इंटू 0 0. त्यानंतर थर्ड रो थर्ड कॉलम, थर्ड रो थर्ड कॉलम, मायनस साइन थिटा इंटू मायनस साइन थिटा, मायनस मायनस प्लस साइन स्क्वेअर थिटा. त्यानंतर 0 इंटू 0 0, कॉस थिटा इंटू कॉस थिटा कॉस स्क्वेअर थिटा. काय येते? कॉस स्क्वेअर थिटा. झालं आता आपलं कॅल्क्युलेशन येऊन जाते. इथं काय लिहिसा? कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा, कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा म्हणजे काय येते? 1. 0 प्लस 0 प्लस 0 0, मायनस साइन थिटा इंटू कॉस थिटा प्लस साइन थिटा इंटू कॉस थिटा, मायनस साइन थिटा इंटू कॉस थिटा प्लस साइन थिटा इंटू कॉस थिटा म्हणजे 0. 0 प्लस 0 प्लस 0 0, 0 प्लस 1 प्लस 0 1, 0 प्लस 0 प्लस 0 0, मायनस साइन थिटा इंटू कॉस थिटा प्लस साइन थिटा इंटू कॉस थिटा, मायनस प्लस 0, 0 प्लस 0 प्लस 0 0, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. आणि हाच म्हणजे काय आहे? आयडेंटिटी मॅट्रिक्स. A इंटू A ट्रान्सपोज इज इक्वल टू I, म्हणजे मॅट्रिक्स A इज
matrix A is orthogonal matrix. Matrix A is orthogonal matrix. Problem is solved. ज्या विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम समजला नाही त्यांच्यासाठी एक वेळा पुन्हा प्रॉब्लेम काय होतं बघा, आणि ज्या विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम समजलं त्यांनी हे नोट डाऊन करा. प्रॉब्लेम काय, शो दॅट द मॅट्रिक्स A इज इक्वल टू cos θ 0 sin θ 0 1 0 मायनस sin θ 0 cos θ इज अन ऑर्थोगोनल मॅट्रिक्स. तर A घेतला cos θ 0 sin θ 0 1 0 मायनस sin θ 0 cos θ. मग या A चा काय काढला, A ट्रान्सपोज काढला. कसा, फर्स्ट रो होता cos θ 0 sin θ, फर्स्ट कॉलम cos θ 0 sin θ. सेकंड रोचा सेकंड कॉलम 0 1 0 0 1 0. थर्ड रोचा थर्ड कॉलम मायनस sin θ 0 cos θ मायनस sin θ 0 cos θ. नंतर A इंटू A ट्रान्सपोज केला. A किती आहे, cos θ 0 sin θ 0 1 0 मायनस sin θ 0 cos θ. A ट्रान्सपोज किती आहे, cos θ 0 मायनस sin θ 0 1 0 आणि sin θ 0 cos θ. मल्टिप्लिकेशन करताना पहिल्या मॅट्रिक्सचे रो काउंट केले R1 R2 R3. दुसऱ्या मॅट्रिक्सचे कॉलम काउंट केले C1 C2 C3 C1 C2 C3. कोणता रो आहे, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम मल्टिप्लाय केला cos θ इंटू cos θ cos स्क्वेअर θ 0 इंटू 0 0 sin θ इंटू sin θ sin स्क्वेअर θ. नंतर मग फर्स्ट रो सेकंड कॉलम cos θ इंटू 0 0 0 इंटू 1 0 आणि sin θ इंटू 0 0. त्यानंतर फर्स्ट रो थर्ड कॉलम cos θ इंटू मायनस sin θ मायनस sin θ इंटू cos θ 0 इंटू 0 0 sin θ इंटू cos θ sin θ इंटू cos θ. त्यानंतर आलो सेकंड रोवर, सेकंड रो फर्स्ट कॉलम 0 इंटू cos θ 0 1 इंटू 0 0 आणि 0 इंटू sin θ 0. सेकंड रो सेकंड कॉलम 0 इंटू 0 0 1 इंटू 1 1 0 इंटू 0 0. सेकंड रो थर्ड कॉलम 0 इंटू मायनस sin θ 0 1 इंटू 0 0 आणि 0 इंटू cos θ 0. आता आलो थर्ड रोवर, थर्ड रो फर्स्ट कॉलम मायनस sin θ इंटू cos θ मायनस sin θ इंटू cos θ 0 इंटू 0 0 cos θ इंटू sin θ म्हणजे sin θ इंटू cos θ. त्यानंतर थर्ड रो सेकंड कॉलम मायनस sin θ इंटू 0 0 0 इंटू 1 0 cos θ इंटू 0 0. त्यानंतर थर्ड रो थर्ड कॉलम मायनस sin θ इंटू मायनस sin θ मायनस मायनस प्लस sin स्क्वेअर θ 0 इंटू 0 0 cos θ इंटू cos θ cos स्क्वेअर θ. आता इथं बघा sin स्क्वेअर θ प्लस cos स्क्वेअर θ म्हणजे 1, हे 0 प्लस 0 प्लस 0 0 मायनस sin θ इंटू cos θ आणि प्लस sin θ इंटू cos θ हे पण 0 झालं. 0 प्लस 0 प्लस 0 हाय 0 0 प्लस 1 प्लस 0 प्लस 1 प्लस 0 1 0 प्लस 0 प्लस 0 0 मायनस sin θ इंटू cos θ प्लस sin θ इंटू cos θ मायनस प्लस कॅन्सल 0 0 प्लस 0 प्लस 0 0 sin स्क्वेअर θ प्लस cos स्क्वेअर θ 1 म्हणजे आयडेंटिटी. मॅट्रिक्स A इज अन ऑर्थोगोनल मॅट्रिक्स. प्रॉब्लेम इज सॉल्व. अत्यंत सोपं असं प्रॉब्लेम होतं. तर आता याच्यानंतर आपला ऑर्थोगोनल वाला टॉपिक कंप्लीट झालेला आहे. आता घेणार आपण सिमेट्रिक्स अँड स्क्यू सिमेट्रिक्स मॅट्रिक्स. सिमेट्रिक्स अँड स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स प्रॉब्लेम अत्यंत सोपंच आहे, जास्त कठीण नाहीये. तर हे प्रॉब्लेम तुम्ही नोट डाऊन करा फटाफट फटाफट फटाफट. एक अजून आपल्याला नवीन पॉईंट घ्यायचा आहे, तो म्हणजे की सिमेट्रिक मॅट्रिक्स अँड स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. सिमेट्रिक मॅट्रिक्स अँड स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. तर हे सर्वांनी नोट डाऊन केलं असेलच, काही प्रॉब्लेम नाही. तर आता नवीन टॉपिक सिमेट्रिक मॅट्रिक्स अँड स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स, न्यू पॉइंट. तर हेडिंग टाका सिमेट्रिक मॅट्रिक्स, सिमेट्रिक मॅट्रिक्स and skew symmetric matrix. Skew symmetric matrix. नवीन पॉइंट सिमेट्रिक मॅट्रिक्स अँड स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. सिमेट्रिक मॅट्रिक्स अँड स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. तर याचा फॉर्म्युला आहे, एकदम सिंपल फॉर्म्युला आहे. सिमेट्रिक मॅट्रिक्स म्हणजे होते बघा, आता सिमेट्रिक मॅट्रिक्स म्हणजे काय होते,
सिमेट्रिक मॅट्रिक्स फॉर्म्युला आहे 1/2 इन ब्रॅकेट ए प्लस ए ट्रान्सपोज. ए प्लस ए ट्रान्सपोज. त्यानंतर स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स, लक्ष द्या, स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स, स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स फॉर्म्युला आहे 1/2 इन ब्रॅकेट ए मायनस ए ट्रान्सपोज. 1/2 इन ब्रॅकेट ए मायनस ए ट्रान्सपोज. सिमेट्रिक मॅट्रिक्सचा फॉर्म्युला आहे 1/2 इन ब्रॅकेट ए प्लस ए ट्रान्सपोज. स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्सचा फॉर्म्युला आहे 1/2 इन ब्रॅकेट ए मायनस ए ट्रान्सपोज. अत्यंत सोपा आहे. ओके, केलं सर्व नोट डाऊन. त्यानंतर प्रॉब्लेम नंबर फर्स्ट. सिमेट्रिक मॅट्रिक्सचा फॉर्म्युला आहे 1/2 इन ब्रॅकेट ए प्लस ए ट्रान्सपोज. स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्सचा फॉर्म्युला आहे 1/2 इन ब्रॅकेट ए मायनस ए ट्रान्सपोज. प्रॉब्लेम नंबर फर्स्ट. एक्सप्रेस the matrix, express the matrix A as the sum of symmetric and skew symmetric matrix. And skew symmetric matrix. Where A is equal to -1 7 1 -1 7 1 2 3 4 2 3 4 आणि टाइप 5 0 5 5 0 5 -1 7 1 2 3 4 5 0 5. Express the matrix A as the sum of symmetric and skew symmetric matrix. सिमेट्रिक मॅट्रिक्स आणि स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्सची आपल्याला सम दाखवायची. तर काय एकदम सोपी आहे प्रॉब्लेम सोपी आहे. बघा इथे लिहिसाल तुम्ही गिवन, इथे लिहिसाल A इज इक्वल टू -1 7 1 2 3 4 5 0 5. आता आपल्याला ए चा ट्रान्सपोज काढायचा. पहिले सर्वात पहिले काय काढायचं, ए चा ट्रान्सपोज. आता ए चा ट्रान्सपोज कसा येते, रोचा कन्वर्ट कॉलम. फर्स्ट रो आहे -1 7 1 तर फर्स्ट कॉलम -1 7 1. फर्स्ट रोचा कन्वर्ट फर्स्ट कॉलम. सेकंड रोचा कन्वर्ट सेकंड कॉलम 2 3 4. इथे घेतला 2 3 4. फर्स्ट रोचा कन्वर्ट फर्स्ट कॉलम, सेकंड रोचा कन्वर्ट सेकंड कॉलम, थर्ड रोचा कन्वर्ट थर्ड कॉलम 5 0 5 5 0 5. बघा फर्स्ट रोचा कन्वर्ट फर्स्ट कॉलम, सेकंड रोचा कन्वर्ट सेकंड कॉलम, थर्ड रोचा कन्वर्ट थर्ड कॉलम. हा झाला ए ट्रान्सपोज. ए होता, याचा ए ट्रान्सपोज काढला. त्याच्यानंतर आहे की नाही आपल्याला टाकायचं आहे सिमेट्रिक मॅट्रिक्स. सिमेट्रिक मॅट्रिक्स कसं सोडवतात बघा. सिमेट्रिक मॅट्रिक्स फॉर्म्युला आहे 1/2 इन ब्रॅकेट ए प्लस ए ट्रान्सपोज. झालं. मग पहिले 1/2 लिहा, मग ए प्लस ए ट्रान्सपोज. तर हा होतो सिमेट्रिक मॅट्रिक्स. इथं टाकला 1/2. मग ए किती आहे, मॅट्रिसेस ऑफ -1 7 1 2 3 4 2 3 4 5 0 5 5 0 5. हा झाला ए प्लस ए ट्रान्सपोज. ए ट्रान्सपोज किती आहे, -1 2 5 -1 2 5 7 3 0 7 3 0 1 4 5 1 4 5. बघा -1 7 1 2 3 4 5 0 5
प्लस -125730145. आता या दोघांची काय करायची, सर्वात पहिले ऍडिशन करायची. या दोघांची काय करायची, ऍडिशन. आता ऍडिशन कशी करतात, अत्यंत सोपी ऍडिशन करणं. पहिल्या नंबरची ऍडिशन पहिल्या नंबर सोबत म्हणजे -1 -1. दुसऱ्या नंबरची ऍडिशन दुसऱ्या नंबर सोबत 7 + 2. तिसऱ्या नंबरची ऍडिशन तिसऱ्या नंबर सोबत 1 + 5. चौथ्या नंबरची ऍडिशन चौथ्या नंबर सोबत का 2 + 7. पाचव्या नंबर किती आहे 3 प्लस पाचव्या नंबर किती आहे 3 3 + 3. सहाव्या नंबर किती आहे 4 प्लस सहाव्या नंबर किती आहे 0 4 + 0. सातव्या नंबर किती आहे 5 म्हणजे साइन प्लस सातव्या नंबर किती आहे 1 5 + 1. नंतर किती आहे 0 0 + 4 0 + 4. नंतर आहे 5 + 5 5 + 5. इथे येणार आहे आता 1/2. मॅट्रिसेस ऑफ -1 -1 किती होती -2. 7 + 2 किती होतात 9. 1 + 5 किती होतात 6. 2 + 7 किती होतात 9. 3 + 3 किती होतात 6. 4 + 0 किती होतात 4. 5 + 1 किती होतात 6. त्यानंतर 0 + 4 किती होतात 4. 5 + 5 किती होतात 10. त्यानंतर या 1/2 ने यासोबत मल्टिप्लाय करून टाका. या 1/2 ने काय करायचं यासोबत मल्टिप्लाय म्हणजे की डिवाइड मध्ये आहे तो असेल -2 / 2 9/2 6/2. इथे 9/2 6/2 4/2. इथे 6/2 4/2 10/2. आणि याचं कॅल्क्युलेशन करून घेऊ. -2 / 2 म्हणजे -1. हे आलं 9/2. हे आलं 6/2. इथं आलं 9/2 6/2 4/2 6. हा एक मिनिट काही काही झाले भाग जाते ना. 6/2 किती होते 3 होते. एक मिनिट 6 / 2 किती होते 3. 9/2 6 / 2 म्हणजे किती येते 3. 4 / 2 म्हणजे किती येते 2. 6 / 2 म्हणजे किती येते 3. 4 / 2 म्हणजे किती येते 2. आणि 10 / 2 म्हणजे किती येते 5. तर हा झाला सिमेट्रिक मॅट्रिक्स. काय झाला सिमेट्रिक मॅट्रिक्स. सिमेट्रिक मॅट्रिक्स. आता घ्यायचा स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्सचा फॉर्म्युला आहे 1/2 इन ब्रॅकेट A - A ट्रान्सपोज. A - A ट्रान्सपोज. तर इथं काय लिहाल तुम्ही 1/2 इन ब्रॅकेट A च्या जागी A चा मॅट्रिक्स लिहा. A चा मॅट्रिक्स किती आहे -1 7 1 2 3 4 5 0 5. -1 7 1 2 3 4 5 0 5 प्लस एक म्हणजे मायनस आहे आता A ट्रान्सपोज -A ट्रान्सपोज. A ट्रान्सपोज किती आहे A ट्रान्सपोज आहे -1 2 5 7 3 0 1 4 5. पहिली A घेतला आणि याचा A ट्रान्सपोज. आता 1/2 आता करायची सबट्रॅक्शन.
पहिल्यासोबत -1 -1 -1 -1 दुसऱ्यासोबत 7 -2 7 -2 तिसऱ्यासोबत 1 -5 1 -5 चौथ्यासोबत 2 -7 पाचवीसोबत 3 -3 सहावीसोबत 4 -0 सातवीसोबत 5 -1 0 -4 5 -5 सबट्रॅक्शन म्हणजे काय येणार इथं 1/2 मायनस मायनस काय होते प्लस -1 +1 0 7 -2 किती होतात 7 -2 5 1 -5 किती होतात -4 2 -7 -5 3 -3 0 4 -0 4 5 -1 4 4 -0 -4 आणि 5 -5 0 त्यानंतर या 1/2 ने डिवाइड करायचं म्हणजे असं येणार 0 / 2 5/2 -4 / 2 -5/2 0 / 2 4/2 4/2 -4/2 0/2 त्यानंतर 0 / 2 किती येते 0 5/2 जसंच्या तसं -4 / 2 -2 -5/2 0 / 2 0 4 / 2 2 4 / 2 2 -4 / 2 -2 आणि 0 / 2 0 हा झाला स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स काय करायचं होतं आपल्याला सम करायची होती आपल्याला काय करायची होती सम तर इथे लिहायचं सम इथे लिहायचं सम सिमेट्रिक मॅट्रिक्स प्लस स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स तर सिमेट्रिक मॅट्रिक्स काय होता आपला तो सिमेट्रिक मॅट्रिक्स लिहायला गेले इथं सिमेट्रिक मॅट्रिक्स आला होता आपला -1 9/2 3 -1 9/2 3 त्यानंतर 9/2 3 2 9/2 3 2 9/2 3 2 आणि त्यानंतर 3 2 5 3 2 5 प्लस क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स किती आहे 0 5/2 -2 -5/2 0 2 2 -2 0 तर विद्यार्थी मित्रांनो याची काही ऍडिशन करायची नाही एवढंच ठेवायचं फक्त एक्सप्रेस करायचं होतं याची आपल्याला ऍडिशन करायची नाही बस सिमेट्रिक मॅट्रिक्स आणि स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स हे फक्त आपल्याला दाखवायचं ऍडिशन करायची नाही लक्षात ठेवा ऍडिशन करायची नाही आता लक्ष द्या एक वेळा पुन्हा प्रॉब्लेम त्यानं काय म्हटलेलं आहे एक्सप्रेस द मॅट्रिक्स ए ॲज द सम ऑफ सिमेट्रिक्स अँड स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स वेअर ए इज इक्वल टू मॅट्रिक्स त्याला ए काढला ए दिला होता ए वरून ए ट्रान्सपोज काढला सिमेट्रिक मॅट्रिक्सचा फॉर्म्युला आहे 1/2 इन ब्रॅकेट ए प्लस ए ट्रान्सपोज 1/2 ए प्लस ए ट्रान्सपोज केला आपण तर हे भेटला या 1/2 ने डिवाइड केलं
स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्सचा फॉर्म्युला 1/2 इन ब्रॅकेट ए मायनस ए ट्रान्सपोज. तर हे ए मायनस ए ट्रान्सपोज भेटला आपल्याला. हा झाला स्क्यू सिमेट्रिक. सम म्हणजे सिमेट्रिक मॅट्रिक्स प्लस स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. सिमेट्रिक मॅट्रिक्स आणि स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्सची फक्त दाखवायची सम, पण सम करायची नाही. याच्यासारखंच एक प्रॉब्लेम मी तुम्हाला होमवर्क सुद्धा देतो, तर ट्राय करता नक्की. होमवर्क, एक्सप्रेस the matrix, express the matrix A as sum of a symmetry sum of symmetrics and skew symmetrics. Symmetric and skew symmetric matrix. Where A is equal to 4, 2 minus 3, 1, 3 minus 6, -5, 0, -7. याचा आन्सर सुद्धा लिहून घ्या. याचा आन्सर येणार सिमेट्रिक स्क्यू सिमेट्रिक. सिमेट्रिक है 4, 3/2, -4, 3/2, 3, -3, -4, -3, -7. हा सिमेट्रिक आहे. स्क्यूड सिमेट्रिक येते 0, 1/2, 1, -1/2, 0, -3, -1, 3, 0. एक हे प्रॉब्लेम करायचा. एक अजून देतो, ऑर्थोगोनलचा एक प्रॉब्लेम होमवर्क देतो. प्रॉब्लेम नंबर 2 होमवर्क. Show that the matrix A is equal to 1/3 matrices है -1, 2, 2, 2, -1, 2, 2, 2, -1 is an orthogonal. Is an orthogonal matrix. तर याच्यात लक्ष द्यायचं, हा 1/3 आहे का नाही, हा आहे का नाही, तसंच होतं. याचा ट्रान्सपोज करताना याचा ट्रान्सपोज करायचा आणि त्याच्यानंतर 1/3, 1/3, 1/9 आन्सर येऊन जाईल याचा. तर ट्राय करा, नाहीतर आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊ. आजच्यासाठी इथं थांबून जाऊ. ओके, बाय.